संशयित डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना कोल्हापूरमधल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झालाय। गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती। यापैकी 9 जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता। मात्र डॉक्टर वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता। जामीन न मिळाल्यामुळे तिघही कळंबा कारागृहामध्ये होते। आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूरमधील सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। यामध्ये तिघांनाही न्यायालयानं जामीन मंजूर केला। यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतच्या सर्व 12 संशयितांना जामीन मंजूर झालाय। पानसरे खून खटला जो कोल्हापुरात सुरू आहे त्यातल्या 3 जणांचा जामीन आज कोल्हापूरच्या सर्किट बेंच हायकोर्टाच्या त्यांनी मंजूर केला। त्यातले 2 जण जवळजवळ 7 वर्ष आत होते। सत्र न्यायालयाने तरी सुद्धा जामीन नामंजूर केलेला। आणि दुसरीकडे डॉक्टर वीरेंद्रसिंग तावडे ENT सर्जन गोल्ड मेडलिस्ट जो होता त्यांचा जामीन 2018 मध्ये मंजूर झालेला चुकीच्या कारणांनी रद्द केलेला, तर तो आम्ही इथे चॅलेंज केलेला हायकोर्टात। आणि आज हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा तो आदेश चुकीचा होता हे मान्य करत त्यांनाही जामीन परत दिलेला आहे। आणि यानंतर एका ब्रेकसाठी आपण थांबतोय। मात्र ब्रेकवर जाताना एक